ते एनपीके जे खत आहे ते उचल घेते आणि पिकाच्या मुळाला देते. जसं पिकाच्या मुळाला ज्या कांड्याला जे काय लागणार अन्नघटक आहे, जे झिंक असो, फेरस असो, बोरॉन असो, मॉलिब्डेनम असो, आयरन असो, जे काय असेल ते जमिनीमधलं उपलब्धता घेऊन ते पिकाच्या मुळाला देते. मुळाला दिल्यानंतर तुमच्या पिकांमध्ये फरक दाखवायला चालू करते. आणि त्यावेळेला या कंपनीमध्ये अनेक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये 2 फॉस्फरस दिले. एक फॉस्फरस जमिनीला म्हणजे फॉस्फरस उपलब्ध करून देण्याचं काम करते. आणि आज रोजी कितीतर पटीनं फॉस्फरस आमच्या जमिनीमध्ये शिल्लक आहे. आता तुम्ही माती परीक्षण प्रत्येकजण केलेलं असाल, 2-3 वर्षाच्या पाठी केलेलं असाल, चालू वर्ष केलेलं असाल, कुठल्याही माती परीक्षण केलंय तुम्ही, कुठं कुठे केलाय, सगळ्यांच्या मध्ये बघा तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश भरपूर म्हणून देतात. बघा तुमच्या माहितीप्रमाणे तुमच्या लिस्टमध्ये असेल ते फॉस्फरस आणि पोटॅश प्रत्येकाच्या लिस्टमध्ये हे भरपूर येते. ते भरपूर आहे आणि परत आम्ही टाकतो. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं जिथं भरपूर आहे तिथं आपण जर जीवाणूखतं जास्त दिली, जीवाणूखतं कसं देईल तसं फॉस्फरस कसं पोळून पिकाच्या मुळाला देण्याचं काम करेल, तसं जमीन मऊ होत जाते. जसं जमीन मऊ होत जाईल तसं त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये मायक्रोरायझर काम करते. मायक्रोरायझर काम करते 1 फुटापासून 4 फूट, 4 फुटापासून 6 फूट खताचं देवाणघेवाण करते. म्हणजे ह्या शरीरातलं खत दुसऱ्या शरीराला सुद्धा देऊ शकते मायक्रोरायझर. त्याच्यामुळे काय करत जास्तीत जास्त जीवाणू खतं जे वापरतील शेतकरी, वर्षातनं 2 वेळा जर कंटिन्यू 2 वर्ष शेतकरी जीवाणू खतं जर वापरायला आणि ते जीवाणू खताचा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये तुम्ही रासायनिक एवढंच कमी करा. तुमची रेग्युलर शेती करा, जास्त काही म्हणजे बदल करू नका, रेग्युलर शेतीच करा. आता तुमचं 40 टन ऊस निघतोय, तुम्ही 40 वर्षाला 20,000 खर्च करायला तिथं फक्त तुम्ही काय करा 15,000 खर्च करा आणि 5,000 जीवाणूचे खत वापरा. जास्तीचे 1 रुपये वापरू नका. तुम्हाला कमीत कमी 15% उत्पादन वाढेल. हे माझं स्वतःचा अनुभव आहे, फील्ड व्हिजिट केलेला आहे, हे माझा स्वतःचा अनुभव सांगायला लागलो. आणि जास्तीत जास्त जीवाणू खतं जे वापरत त्याच्यामध्ये उत्पादन तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल. आणि हे जीवाणू खतं वापरल्यानंतर तुम्ही वापरायच्या अगोदर पानाची रुंदी चेक करा, वापरल्यानंतर 30 ते 35 दिवसाला पानाची रुंदी चेक करा. त्याच्यामध्ये कमीत कमी सवाईने वाढत, मी काही दुप्पट म्हणणार नाही, दुप्पट म्हणणार नाही, सवाईने तुमची पानाची रुंदी वाढत. जसं पानाची रुंदी सवाई दीडीने वाढत तसं कांड्याचं अंतर वाढतं आणि पेराचं जाडी वाढतं. हेच महत्वाचं आहे. आणि पोटॅश तर भरपूर शिल्लक आहे. जागेतलं जमिनीमधलं हलत नाही पोटॅश, कितीही टाका पाण्यातलं हलत नाही. ते पोटॅश उचलून देणारं काम त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. का तर झिंक आणि पोटॅश दोन्ही मिक्स असल्यामुळे पिकाचं ग्रोथ चांगल्या पद्धतीने येईल. एवढी माझ्याकडे माहिती असेल.